नमस्कार शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, मी प्रवीण साळुंखे, कृषी विकास कोच आणि त्यासोबत एक लाईफ कोच. मित्रांनो, तुमच्या समोर पाठीमागे जी स्लाईड आता दिसतीये, त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर हरित क्रांतीच्या नंतर आपण प्रचंड प्रमाणामध्ये रासायनिक शेती करायला सुरुवात केली. शेती विकासात झालेल्या तंत्रज्ञानानंतर आपण एवढ्या प्रमाणामध्ये रसायन आपल्या शेतामध्ये, आपल्या मातीमध्ये टाकायला सुरुवात केली, की सुरुवातीला उत्पन्न मिळालं. पहिली जी स्लाईड तुम्ही पाहताय, त्यामध्ये सुरुवातीला उत्पन्न मिळालं. पण नंतर मात्र तुम्ही पाहताय, की आता किती जरी रसायन टाकलं, तर मातीची स्वतःची क्षमता पूर्णपणे ढासळत चाललेली आहे. मातीचा पोत हा ढासळत चाललेला आहे आणि आता किती जरी रसायन टाकलं, तर मातीतून तेवढं उत्पन्न आता मिळणं पर्याप्त कमी होत चाललंय मित्रांनो. आणि यालाच आपण म्हणतो, आता मात्र आपल्याला बदलणं फार आवश्यक आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही पाहता, की मातीमध्ये प्रचंड प्रमाणात रसायन टाकतात, त्यावेळेला मातीतले जीव नाहीसे झाले. मातीतली गांडुळे नाहीसे झाली. मातीमध्ये जे शेतकऱ्यांचे मित्र होते, ते जीव, ते जंतू, ते बॅक्टेरिया ते पूर्णपणे निघून गेले आणि यामुळं मातीची स्वतःची जी उपजाऊ शक्ती आहे, मातीचा स्वतःचा जो पोत आहे, हा तो पूर्णपणे कमी झाल्यामुळं आता मात्र प्रचंड प्रमाणामध्ये रसायनांचा वापर करावा लागत आहे. जितके जास्त रसायन टाकतात, तेवढा जास्त खर्च वाढतो आणि मग उत्पन्न मिळतं. म्हणजे तुमची शेती ही रसायनांवर अवलंबून राहायला लागली. स्वतःची शेती ही जर रसायनावर अवलंबून राहिली, तर एक काळ असा येणार आहे मित्रांनो, तुम्ही किती जरी रसायन शेतीला दिली, तर तेवढं चांगलं उत्पन्न मिळणार नाही. आणि याकरता आपल्याला पुन्हा एकदा बायो ऑर्गॅनिक फार्मिंगकडे जाणं फार आवश्यक आहे. जैविक शेतीकडे जाणं फार आवश्यक आहे आणि याकरता आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सॉइल ट्रीटमेंट, मातीच्या उपचाराबद्दल. मातीच्या उपचारासाठी आज आपण जसं आपण पाहतो मानवी आरोग्यासाठी नॅचरल हिलिंगची आवश्यकता आहे, तसं नॅचरल फार्मिंगसाठी मातीच्या उपचाराची आवश्यकता आहे. यालाच म्हणतो आपण सॉइल ट्रीटमेंट. याची आवश्यकता का बरं आहे? तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मातीमध्ये आलेला कडकपणा. मातीची कठीण क्षमता, जी माती पूर्णपणे कडक झाली आहे. मातीची सुपीकता कमी होत चालली आहे. माती पाणी धरून ठेवण्याची, ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता आहे, ती पूर्णपणे नाहीशी होत चालली आहे. यामुळं आपण पाहतो, की मातीच्या उपचाराची आवश्यकता आहे. ज्यावेळी मातीचा उपचार सुरू करता, त्यावेळेला मातीचा पीएच सामान्य होतो. मातीमध्ये जैविक क्षमता वाढते. माती पुन्हा जिवंत व्हायला लागते आणि पिकांच्या मुळासाठी फार आवश्यक आहे. माती भुसभुशीत करून मातीमध्ये गुड बॅक्टेरियाची संख्या वाढवणं अतिशय आवश्यक आहे आणि यालाच म्हणतो आपण पुन्हा एकदा आपली माती, आपली शेती जिवंत करणं आवश्यक आहे आणि याकरता DXN घेऊन आली आहे आपल्याकरता ॲग्रो वर्मी कंपोस्ट. होय मित्रांनो, काही अशी खतं DXN बरोबर आहेत, त्यामध्ये मातीच्या उपचारामध्ये पहिलं खत तुमच्या समोर आहे ॲग्रो वर्मी कंपोस्ट, मायक्रोबियल सॉइल फर्टॅलिटी एन्हान्सर. ह्या खतामध्ये जर आपण पाहिलं, तर सामान्य शेतकरी आतापर्यंत कंपोस्ट वापरत होते. परंतु ते कंपोस्ट 1 एकर क्षेत्रामध्ये 1 टन इतक्या प्रमाणामध्ये टाकावं लागत होतं. आता मात्र DXNनी बायो ऑर्गॅनिक शेती तंत्रज्ञान विकसित करून बायो तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ॲग्रो वर्मी कंपोस्ट निर्माण केलेलं आहे. ह्या वर्मी कंपोस्टमध्ये काय आहे विशेषतः? या वर्मी कंपोस्टमध्ये आहेत 3 महत्त्वाचे बॅक्टेरिया. होय मित्रांनो, यामध्ये पहिला आहे फोटोट्रॉपिक बॅक्टेरिया, प्रकाश संश्लेषण बॅक्टेरिया. हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. मातीमध्ये असणं आवश्यक आहे. हा बॅक्टेरिया सूर्यप्रकाशाकडून ऊर्जा घेतो. सूर्यप्रकाशाकडून ऊर्जा घेऊन ती ऊर्जा पोषणामध्ये रूपांतरित करून प्लांटच्या मुळापर्यंत पोहोचवतो आणि मुळं वाढवण्यासाठी पण देखील वाढ करतो. याच्यामुळं हा प्रकाश संश्लेषण बॅक्टेरिया या वर्मी कंपोस्टमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये मिळतो. त्यानंतर आहे खमीर, जो माती भुसभुशीत करतो आणि लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया, ज्याला माती मऊ आणि मुलायम करण्यासाठी उपयोग केला जातो. असे जे महत्त्वाचे 3 युनिक बॅक्टेरिया या वर्मी कंपोस्टमध्ये असल्यामुळं तुमच्या मातीचा उपचार सहजपणे शक्य होतो. किती बरं प्रमाण वापरायचं आहे? यासाठी आपल्याला प्रमाण वापरायचं मित्रांनो, एका एकरामध्ये 5 ते 10 किलो फक्त. होय, मगाशी तुम्ही ऐकलत कंपोस्ट ज्यावेळी 1 एकरामध्ये 1 टन टाकता, त्याचा खर्च देखील 25 ते 40 हजारापर्यंत वाढत जातो मित्रांनो. परंतु या ठिकाणी मात्र फक्त ₹750 खत आहे आणि हे तुम्हाला 1 एकर क्षेत्रासाठी पर्याप्त आहे. काही शेतकरी लोकं जादा प्रमाणात टाकू शकतात, तर 1 एकर क्षेत्रामध्ये 5 ते 10 किलो पर्याप्त आहे. कशा पद्धतीने वापर करायचा आहे? 3 किलो माती घ्या. आणि 5 किलो वर्मी कंपोस्ट घ्या, 1 एकर क्षेत्रामध्ये छिडकाव करा. जादा प्रमाण वापरायचं आहे, 6 किलो माती घ्या आणि 10 किलो वर्मी कंपोस्ट घ्या, म्हणजे 2 बॅग लागतील. अशा पद्धतीने तुम्ही 1 एकर क्षेत्रामध्ये पूर्णपणे मिक्स करून ते मातीतून छिडकाव करायचा आहे. या पद्धतीने तुम्ही मातीच्या उपचाराला सहाय्यता करणार आहात. सूक्ष्मजीव आधारित सूक्ष्म माती सुधारक म्हणून तुम्ही तुमच्या पहिल्यांदा सॉइल ट्रीटमेंटवरती काम करणं फार आवश्यक आहे.
आम्ही बऱ्याच लोकांना प्रश्न विचारला, पण फार तर अगदी कितीतरी असे शेतकरी आहेत, की जे मातीचा उपचार न करता शेती करतात. याकरता आज मला तुम्हाला सांगायचं आहे, बायो ऑर्गॅनिक फार्मिंग सोल्युशन सोबत राहा, DXN सोबत जॉइन करा आणि ॲग्रो वर्मी कंपोस्ट आजच ऑर्डर करा. ऑर्डर करण्यासाठी फार सोपी सिस्टम आहे. ज्यांनी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यासोबत इमिडिएटली तुम्हाला एक ऑर्डर फॉर्म मिळत आहे. तो ऑर्डर फॉर्म भरा, ॲड्रेस व्यवस्थित टाका, संपूर्णपणे स्वतःचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्या आणि त्यासोबत हे खत तुमच्या घरापर्यंत बाय युअर डोअर स्टेप आम्ही तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर सिस्टम पद्धतीने घरापर्यंत पोहोचवित आहोत. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? हा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांची मदत करायला सुरुवात करा. आज आपण अशा पद्धतीने एक व्हिडिओची शृंखला सीरीज स्टार्ट करीत आहोत आणि इथून पुढं तुम्हाला असे छोटे-छोटे व्हिडिओ आम्ही कंटिन्यू देणार आहोत. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच, की तुम्ही हे ॲग्रो वर्मी कंपोस्ट मातीच्या उपचारासाठी वापरायला सुरुवात करा. थँक मित्रांनो.